मथाणे संघ आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मथाणे संघ सहकार्य करायचंय. आपले बरेच सामने खेळायचे आहेत. सामने 8 षटकांचे करण्यात आलेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. अर्धे घाम पडलेले इकडे आम्हाला. चालू करायचं आहे. मैदान क्रमांक 1, वेळ कमी घ्या. संघनायकाला आमची नम्र विनंती आहे, कमीत कमी वेळेमध्ये सामना संपवायचा आपल्याला. मथाणे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मथाणे हे संघ बस पंचांचा आता इशारा येतो लेट्स प्लेचा. 8 ओव्हरच्या यानंतरच्या सर्व लढती आपल्याला पाहायला मिळतील. ही सुरू असलेली लढत देखील 8 ओव्हरची असेल, जिथे 2 संघ हे आपल्याला समोरासमोर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वसळी संघ तर एका बाजूला संघ आपण पाहायला. मात्र पहिल्याच बॉलवरती काय धमाका पाहायला मिळतोय. प्रतीकच्या बॅटमननं ड्रीम स्टार्ट षटकाराने. वासाई संघाकडून प्रतीक यांची एक चांगले फलंदाज प्रतीक. काय जबरदस्त धमाकेदार फटका पहिल्याच बॉलवरती प्रतीकच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. षटकाराने झालेली आहे सुरुवात. पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅप शोधलाय. बिग पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. 4 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळतेय 2 बॉलवरती 2 मोठे फटके, 1 षटकार आणि 1 चौकार. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 10. यावेळेला मात्र चेंडूला पाहिलं, खेळून काढलं, फक्त दिशा दिली थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक रन इथे पाहायला मिळते. प्रतीक पाटील नावाचा झंझावात पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिला. या अगोदर आयुष वर्तकला देखील आपण पाहिलं. काय क्लास बॅटिंग SKCC वसई या संघाकडनं आयुषने केली आणि आजच्या दिवसातील पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावे केला आयुष वर्तकने. त्यावेळेला मात्र चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. पहिला बॉल आपण पाहिला होता. काय चांगली धमाक्यात सुरुवात षटकाराने केली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर 1 रन आणि त्यानंतर तन्मय पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय या षटकामध्ये. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती 11 झाली आहे. षटकातील 5वा बॉल, पुन्हा एकदा योग्य टप्पा, योग्य ती दिशा ही तन्मयकडनं पाहायला मिळाली. का पहिल्या 2 बॉलवरती ते फटके मारले, तेही अगदी चांगले चेंडू होते, परंतु तिथे कला कौशल्य पाहायला मिळालं प्रतीक पाटीलचं. 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 11 झालेली आहे धाव फलकावरती. 8 षटकांच्या यापुढील सर्व लढती या आपल्याला पाहायला मिळतील.
इथे आपण पाहतोय चेंडू खूपच बाहेर जाताना पाहायला मिळाला, उत्साह देखील पाहायला मिळाला, गोलंदाजाचा अपील देखील केली पंचांकडे, परंतु बघा ज्यावेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन होतं, बॅटची एज लागते, किपरच्या हातामध्ये जातो, डेफिनेटली पंच त्यावेळेला होकार देतील. परंतु इथे ही रणनीती निश्चितपणे तन्मयची पाहायला मिळाली, अपील देखील केली होती, परंतु व्हाईट बॉलने इथे पाहायला मिळाला या अगोदरचा चेंडू. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीही चुकी करत नाहीयेत, अगदी चांगला असा झेल टिपलाय, विकेटचं इथे झालंय पतन. कारण की टाइम आउटचे नियम हे तुम्हाला माहित आहेत. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला क्रीजवरती येऊन उभं राहणं हे खूप गरजेचं असतं. पहिलं षटक आपण पाहिलं तर वर्चस्व जरूर राहिलं होतं पहिल्या षटकामध्ये प्रत्येकचं. त्यानंतर पुन्हा एकदा आपला दमखम दाखवला गोलंदाज तन्मयने, विकेट देखील मिळवली. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सौरभ राऊत. आपण पाहत आहात समवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 पर्व 11. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूला उचललं जात आहे आणि यावेळेला आपण पाहतोय 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. यानंतरची लढत मैदान क्रमांक 1 वरती असणार आहे शिरगाव विरुद्ध माहिंब. अतिशय चांगलं असे क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला निश्चितपणे मिळेल. पहिली लढत पहिला वेळेला विजय आपण पाहिला SKCC वसई या संघाने संपादित केला. आता वासळी आणि बोर्डी या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल, एक जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु त्याचं उत्तर काही मिळालं नाहीये. अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. दोन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आता झालेली आहे 1 गडी बाद 14. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळले, चेंडूला अगदी दिशा योग्य प्रकारे दिली आहे, चौकार 4 धावांकरिता. मेरिट प्रतीकच्या माध्यमातून ओळखलं गेलं. ज्या दिशेला चेंडू टाकला त्या दिशेला खेळला आणि 4 धावा देखील मिळवल्या आपल्या संघाकरिता. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय वासळी या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 18 धावा. काय जबरदस्त आक्रमकता भरली आहे प्रतीक पाटील मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे
इथे मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय कुठेतरी लक्ष केंद्रितपणाचा अभाव हा पाहायला मिळाला. इथून मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेली आहे ही चुकी, कारण की जो आक्रमकतेने बॅटिंग करतो प्रतीक, 7 बॉल खेळलेले आहेत, 18 धावांवरती अजूनही नाबाद खेळतोय. ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती फिल्डर करता. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 19. डॉट चेंडू इथे पाहायला मिळालाय आणि या डॉट बॉलने धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 19. मैदान क्रमांक 2 वर झालेल्या सामन्यामध्ये किरोली आणि पालघर संघ यांच्यात सामना झाला. त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत पराग चुरी. त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे, मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी त्यांनी मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. पराग चुरी पहिल्या मॅच मधील पालघर संघातील खेळाडू पराग चुरी, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. रुक रुक चले सांसें मेरी. मैदान क्रमांक 2 वरती झालेल्या सामन्यामध्ये पराग वैती यांना पराग चुरी यांना सामनावीर घोषित करण्यात आलेला आहे. त्यांनी यायचं स्टेजवरती. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदान क्रमांक 1 च्या दिशेने जिथे सुरू असलेली लढत आपण पाहतोय वसळे विरुद्ध बोर्डी. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय सद्यस्थितीला वसळे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 19. आणि मैदान क्रमांक 2 वरील आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच पराग चुरी. काय जबरदस्त खेळ परागने दाखवला आणि त्या खेळाच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब आजच्या दिवसातील दुसरा मॅन ऑफ द मॅच प्राप्त करणारा खेळाडू पराग चुरीला आपण पाहतोय. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. मैदान क्रमांक आपण पाहतोय 1 वरती सुरू असलेली लढत आपण पाहत आहात वसळाई विरुद्ध बोर्डी. षटक क्रमांक आपण पाहू शकलात तर घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती. तन्मय यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. शेवटच्या क्षणांवरती व्हायला वेट अँड वॉच केलं, चेंडूला अडवलं देखील. एक रन इथे पाहायला मिळाली आहे एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय. तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. अगदी चांगला बॉल तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळले गेलेले आहेत. 2 गडी बाद झाले. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 20. यावेळेला मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटच्या क्षणाला मात्र फक्त हळुवारपणे या चेंडूला खेळून काढलं. एक धाव इथे पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 21.
आणि आगाशीचे समाजसेवक स्वप्नील वर्तक यांचे आगमन झाले आहेत. सोमोशी क्षत्रिय समाजस्फोट वसई विरार आम्ही हार्दिक स्वागत करतो त्यांचे. स्वप्नील वर्तक यांचं स्टेजवर यायचं आहे त्यांनी. आपले समाजसेवक आणि नेहमी सहकार्य करत असतात स्पर्धेसाठी स्वप्नील वर्तक यांचं. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज तन्मय. गोलंदाजी मार्कवर 22 धावा या झाल्या धावफलकावरती. फुलटॉस बॉल होता. नामी संधी फलंदाजा करता होती, फक्त चिप केलं या चेंडूला. तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे वासळी या संघाची 2 गडी बाद 23. चला थोडंसं स्पीडअप करा खेळाला, कारण की अजूनही यानंतर आजच्या शेड्यूल मधील 4 मॅचेस या बाकी आहेत. नवीन षटक क्रमांक 14 घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती सौरभ राऊत. 3 षटकं झाली आहेत, 23 धावा झाल्या धावफलकावरती. चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. जर तुम्ही असाच वेळ घेत राहिलात तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये ॲज अ पेनल्टी म्हणून एक प्लेअर 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. तेव्हा जास्त वेळ तिथे कोणी घेऊ नका. अगदी चांगला बॉल. समरिंग डिलिव्हरी ने या षटकाची झालेली आहे सुरुवात. सौरभ राऊत गोलंदाजी मार्कवरती आले, ज्यांनी आतापर्यंत एक षटक हाताळलेलं आहे. आपल्या स्पेलमधील 7 धावा दिल्या आहेत, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. आणि तेच सौरभ अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधील या दुसऱ्या ओव्हरमध्ये करताना दिसत आहेत. यावेळेला मात्र काय चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, चौकार 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झाली आहे 27. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये चेंडूला खेळला, स्लाइस केलंय. येस इट इज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बाउंड्रीज, चौकार 4 धावा. अभ्यासपूर्वक फलंदाजी इथे पाहायला मिळते. प्रतीक पाटील, दोन्ही प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती देखील प्रतीक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील प्रतीक आहे. एक प्रतीक एन पाटील आणि एक प्रतीक एम पाटील असं निश्चितपणे आम्हाला म्हणावं लागेल. प्रतीक सिनियर, प्रतीक ज्युनियर. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर चेंडू गेला. येस इट इज 4 रन, चौकार.
इथे जर आपण पाहतो तर चांगलं पारितोषिक इथे आपल्याला पाहायला मिळतं. दत्तात्रय दाजी वर्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार. काय जबरदस्त चेंडू, त्याचं उत्तर मात्र यावेळेला प्रत्येकाला मिळालं नाही. सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बोर्डच्या माध्यमातून गेली आहे इथे विकेट. आगमन झाले, आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहेत. सोमोशीय क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्यातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहेत नरेश साहेबांचं. या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं जो बॅटर सर्वात जास्त षटकार मारेल त्याच्याकरिता 3,000 रुपयांचं पारितोषिक, सर्वात जास्त चौकार जो बॅटर मारेल त्याच्याकरिता 2,000 रुपये आणि विकेट सर्वात जास्त जो गोलंदाज मिळवेल त्याच्याकरिता 2,000 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर केलं आहे स्वर्गीय दत्तात्रय दाजी वर्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 35. चला शिरगाव आणि माहिंब संघाच्या कॅप्टनने टॉस साठी इथे यायचंय. इथे आपण पाहिलं तर डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 3/35. काजळ लावणे आपले भोईर साहेबांना थोड्या विश्रांती देतोय, कॉमेंट्री करायला आलेलो आहे. आणि आपण पाहिलं आहे की वासई संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 35. संकेत प्रथम षटक घेऊन येतोय. जीजी कॉलेज कडून सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिथे चांगला फटका होता. प्रतीक यांचा 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 36. संकेत यांचा दुसरा चेंडू प्रतीक यांना आणि सुंदर चेंडू चिराग. बॅटिंगवर आहे चिराग. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. संकेत यांचा पाचवं षटक चालू आहे. धावसंख्या आहे 36. संकेतांचा पुढचा चेंडू जीजी कॉलेज कडून आणि डाव्या यष्टीच्या बऱ्याचशा बाहेर आणि पंचांचा निर्णय वाईड. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे वासई संघाला. धावसंख्या पोचलेली आहे 37. संकेत यांचा पुढचा चेंडू
आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कट घेतली आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलेला आहे आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. फोटो माझा यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. झाला क्लोज आता वाईट आणि संकेत यांचा अमोल पुढचा हेल्पर यांनी चेंडू. यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अमोल समोर बसलाय बघा. अमोल पुढे सरसावत मारण्याचा आणखीन एक प्रयत्न, चेंडू उजव्या अस्तीच्या बऱ्याचशा बाहेर आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढून वाईटचा इशारा केलेला आहे. एक आणखीन अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 42. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे अमोल. इथे समोर समोर. हा हा संकेत यांचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर फटका पाहूया. थोडासा उंच उडाला आहे तिथे फिल्डर नाही आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. चिराग यांना धाव संख्या बदलेली आहे 46. चिराग एक चांगली फटकेबाजी करताना दिसतंय. थोडंसं महागडं षटक साबित होताना दिसतंय संकेत यांचं. 2 अतिरिक्त धावा त्यांनी वाईटच्या स्वरूपात दिल्या होत्या आणि 2 चौकार मारलेत चिराग यांनी त्यांना. आणि पंचांचा परत एकदा इशारा, वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळालेले आहे. धाव संख्या बदलेली आहे 47. काहीसं खराब हे षटक साबित होताना दिसतंय आपल्याला, कारण 3 वाईट आणि 2 चौकार असे त्यांनी मोजलेले आहेत धावा या षटकामध्ये. संकेतांनी थोडस दिशाहीन अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेत यांच्याकडून. आणि हा आणखीन एक वाईट चेंडू डाव्या अस्तीच्या बऱ्याचशा बाहेर. चिरागाने तो सोडून दिला. एक धाव मिळालेली आहे वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या 48. आणि वासई संघाच्या हिशोबाने एक चांगलं षटक पाहायला मिळते आपल्याला. आणि हा सामना 8 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि पूर्णतः चकावलेलं आहे. 3 वाईट टाकले, 2 चौकार दिले आणि एक गडी बाद केलेला आहे संकेतांनी चिराग यांच्या स्वरूपात. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. आणि आणखीन एक झटका वासई संघाला चिराग यांच्या स्वरूपात. धाव संख्या स्थिरावलेली आहे 48. क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना शिरगाव वर्सेस माहीम ब संघ. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेक करायची आहे. शिरगाव आणि माहीम ब संघ कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचं आहे. कर्णधार शिरगाव आणि माहीम ब संघ. शेवटचा चेंडू संकेत यांचा सामना करणार आहेत. प्रियम आणि उजव्या अस्टीवरचा चेंडू पाहूया. निर्धाव चेंडू आणि अशा तऱ्हेने 5 षटका अखेर. धाव संख्या 48 वासई संघाची.
आणि मिहीर चोरी हे पहिलं षटक घेऊन येत आहेत. संघाचं हे 6वं षटक असणार आहे. अप्पापेटे सभागृह यांकडून ते गोलंदाजी करणार आहेत आणि त्यांचा सामना करणार आहेत प्रतीक. प्रियम यांचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मारलेला आहे. एक धाव मिळालेली तर थोडंसं तिथे क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली होती, परंतु एकाच धावावर त्यांनी समाधान मानलेलं आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 49 आणि आता स्ट्राईकवर आले प्रियम. मीर यांचा पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू मिडांच्या दिशेने तटावला आहे. तिथे एक धाव मिळालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि धावसंख्या बदललेली आहे 50. 6वं षटक चालू आहे. धावसंख्या 50. प्रतीक सामना करतायत प्रियम मिहीर यांचा आणि हा वाईड चेंडू आणि बाईकच्या 4 धावा मिळालेल्या आहेत. अशा तऱ्हेने 5 धावा मिळालेल्या आहेत. अवांतर धावसंख्या बदललेली आहे 55 आणि 6वं षटक प्रगतीपथावर. वाडवळ प्रीमियर लीग वर्ष 11वे अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेचं. बोर्डीपासून वसईपर्यंत सगळ्या होतकरू खेळाडूंना एक संधी, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. मीर यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर फटका. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कुठे जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या पार उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला प्रतीक यांच्या बॅटमधून. धावसंख्या बदललेली आहे 61. काहीसा महागड असा षटक साबित होताना, कारण अवांतरच्या 5 धावा आपण मिळाल्या होत्या आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली फलंदाजी प्रतीक करताना दिसत आहेत. आणि सुंदर काट केलेला पाहिजे तिथे आहे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. धाव संख्या बदललेली आहे 62. 62. 4 चेंडू झालेले आहेत. 6वं षटक चालू आहे आणि आता पीएम आलेले आहेत स्ट्राईकवर. एक चांगले फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी ते काय कामगिरी करतायत. एक चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांच्याकडून संघाला आहे. आणि पाहूया अपील केलं होतं आणि पंचांनी त्यांना बाद दिलेला आहे. कॉट बिहाइंड आउट झालेले आहेत. सुंदर चेंडू आणि प्रियम हे यांच्या रूपात आणखीन एक हादरा बसलेला आहे. आपले पप्पू माकवा सर इथे आलेले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आणि आणि
आता नवीन फलंदाज सिद्धांत आलेले आहेत. प्रतीक यांच्या बरोबर फलंदाजीसाठी एक सिद्धांत, एक चांगले फलंदाज आणि एक चांगला रन रेट, एक चांगला स्कोअर उभा केलेला आहे. 6वे षटक, एक चेंडू बाकी आहे अद्याप. बासष्ट धावसंख्या, म्हणजे जवळजवळ 10च्या वरती रन रेट दिसतोय आपल्याला. सिद्धांत आणि हा सुंदर फटका पाहूया. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सिद्धांत पहिल्या चेंडूवर बाद झालाय. चांगला फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि एक चांगला झेल आणि सिद्धांत 0वर बाद झालेला आहे आणि वासई संघाला आणखीन एक मोठा झटका बसलेला आहे. सिद्धांत यांच्या स्वरूपात एक चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाज बाद झालेला आहे. वर्सेस माहीम ब संघ मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना, तसेच सफाळे वर्सेस किरवली मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना. चारही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पुढील सामन्यासाठी आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे चारही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. शिरगाव माहीम ब संघ, सफाळे आणि वर्सेस किरवली संघ, चारही कर्णधारांना विनंती आहे, कृपया सहकार्य करा आणि समालोचन कक्षाकडे या, नाणेफेक करून घ्या. स्नेहल चोरी डावखरे गोलंदाज आणि पहिलाच फटका सुंदर आणि पाहूया कवचच्या दिशेने तटावला होता. 4 धावा मिळालेल्या आहेत पहिल्याच चेंडूवर. (64, 66) 66 धावा आणि हा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. पाहूया, 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी निघाले, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा घेतलेल्या आहेत प्रतीक यांनी. स्नेहल चोरी गोलंदाज, स्नेहल चोरी एक चांगले गोलंदाज आहेत, तेवढेच चांगले फलंदाज प्रतीक. 2 चेंडूवर 6 धावा घेतलेल्या आहेत. एक संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत प्रतीक. स्नेहल यांचा पुढचा चेंडू आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. निर्धाव चेंडू, एक चांगला कमबॅक केलेला आहे स्नेहल यांनी. स्नेहल यांचा पुढचा चेंडू प्रतीक यांना आणखीन एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. कीपर कडून मिस्टेक झाली, तिथून क्षेत्ररक्षकाकडून मिस्टेक झाले. पाहूया, तिथे 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पंचांचा निर्णय काय आहे? 22 आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा.
पुढचा चेंडू सामना करणार प्रतीक आणि कट केलेला पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केलेले आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काहीसं महागडं असं हे षटक आपल्याला स्नेहल यांच्याकडून पाहायला मिळतंय आणि 37 धावसंख्येवर प्रतीक खेळतोय. धावसंख्या बदलेली आहे 73 हे 7वें षटक चालू आहे. 10चा रन रेट मेंटेन केलेला आहे वासई संघाने. म्हणजे 100च्या वर 80च्या वर धावा होणारच आहेत. पुढील चेंडू स्नेहल यांचा आणि आणखीन एक जोरदार किरोली धक्का मारण्याचा संघाच्या प्रयत्न केला कर्णधारांनी होता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. सफाळे संघ कर्णधार टॉस साठी यायचे आहे. 60 षटका अखेर धावसंख्या बदलेली आहे 74 वासई संघाची. आता शेवटचं षटक 8 षटकांचा हा सामना असणार आहे. शिरगाव संघाच्या कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. शिरगाव संघ माहीम बीच्या संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. शिरगाव आणि माहीम ब संघ आपल्याला विनंती आहे कर्णधार तसेच सफाळत आणि गिरवली संघ नाणेफेकीसाठी तुम्ही यायचं आहे समालोचन कक्षाकडे. कृपया सहकार्य करा. मिहित चुरी हे वैयक्तिक त्यांचं दुसरं षटक असणार आहे. आप्पा पेठे सभागृह यांकडून ते गोलंदाजी करतायत. सामना करणार आहेत नवनीत पाटील. पहिला चेंडू आणि सुंदर फटका पाहूया तिथे लेग ग्लान्स केला होता आणि 4 धावा मिळाल्यात पहिल्याच चेंडूवर. नवनीताना सुंदर फटका 4 धावा. धावसंख्या 78. 8वं षटक पहिल्याच चेंडूवर चौकार. धावसंख्या 78. मिरांचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर नवनीत आणि सुंदर फटका पाहूया तिथे क्षेत्ररक्षक धावत आलेला आहे परंतु 1 धाव मिळालेलं आहे. झेल काय होऊ शकला नाही. नो मॅन्स लाईन मध्ये तो चेंडू पडला आणि 1 धाव मिळालेलं आहे नवनीतांना. माहीम ब संघ कर्णधार कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. इथे शिरगाव संघ यांचे कर्णधार आलेले आहेत. वीरांचा पुढचा चेंडू प्रतिगाना सुंदर चेंडू उंच उडाला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल घेतलेला आहे. प्रतिगाने अतिशय सुंदर फलंदाजी केली आपल्या संघासाठी परंतु तिथे एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. पहिला मागच्या चेंडूवर संकेत सावे बोर्डी संघाचा एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक त्यांनी 2 सुंदर झेल असे पकडले आणि 2 गडी बाद करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण 2 झेल त्यांनी या डावामध्ये घेतलेले आहेत आणि आता नवीन फलंदाज आलेले आहेत प्रणीत आणि सामना करणार आहेत मीर यांचा. या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे 79. पुढे सरसावत मारलेला फटका आणि चेंडू सीमा रेषेच्या पार दुसऱ्या विकेटच्या ही बाहेर लांब गेलेला आहे. तिथे बॉल द्यायचा आहे. सेकंड विकेटवर कोण असतील त्यांनी जरा कृपया मदत करा चेंडू द्यायला.
शिरगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना मैदान क्रमांक 1 वर होणार आहे. त्याचा हे रिझल्ट आपण नाणेफेकीचा सांगितलेला आहे. आणि आता 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झालेली 83, 83 धावसंख्या आणि शेवटचे 2 चेंडू. मीर यांचा हे षटक, त्याने एक गडी बाद केला आहे षटकामध्ये, परंतु एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रणित शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकवर प्रणित, मीर यांची गोलंदाजी आणि हा चेंडू परत एकदा तडम्यांच्या दिशेने तिथे 1च धाव घेतलेली आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या बदललेली आहे 85. आणि आता आपण पाहूया शेवटचा चेंडू या इनिंगचा. मीर यांचा पुढे सरसावत मारलेला चेंडू आणि पाहूया तिथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून आहे चेंडू आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या बदललेली आहे 89. 90 धावांचं असं सुंदर असं आव्हान 8 षटकांमध्ये करण्यासाठी बोर्डी संघाला वासळी संघाने दिलेली आहे. प्रत्येकाने अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली आणि 90 धावांचं आव्हान हे बोर्डी संघासमोर ठेवलेलं आहे. पुढील समालोचन आपले भोईर साहेब करणार आहेत. जेवणाची सोय झालेली आहे. कुपन्स कलेक्ट करायचे आहेत संघांनी आणि आपलं जे समोर अप्पापेठे सभागृह आहे समाज मंदिर त्याच्यावरती जेवणाची सोय केलेली आहे आणि लंच टाइम होणार नाही आहे. इन बिटवीन मॅच झाल्यावर समाज मंदिर नाही, हे अप्पापेठे सभागृह आहे ना, तिथे जे समोर स्टेडियम दिसते तिथे वरती आपली जेवणाची सोय केलेली आहे. तर ज्यांच्या मॅच झालेत त्यांनी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि बाकी मॅच कंटिन्यू चालू राहणार आहेत बाकीच्या. आणि मंथन गरत हे समालोचक आहेत. माझ्याकडून चुकून भोईर असं आडनाव त्यांचं बोलण्यात आलंय. आम्ही त्यांचे आभारी आहोत कारण अतिशय चांगलं समालोचन ते करतात. मागच्या वेळेस पण त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं होतं. तर आम्ही त्यांचे आभारी आहोत की चांगलं समालोचन आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मिळतंय. अतिशय सुंदर असं क्रिकेट समोशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं आयोजन वाडवळ प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 8 पूलमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक दिवशी 12 संघांना आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवत आहोत. सुरू असलेली लढत आपण पाहतोय वासळी विरुद्ध बोर्डी. प्रथम फलंदाजी करताना वासळी संघाने 8 षटकं खेळली. 8 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा या जमवल्या गेलेल्या आहेत. 89 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग बोर्डी संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपण अगदी थोड्या वेळामध्ये पाहणार आहोत. जेवणाची व्यवस्थेला इथे मात्र सुरुवात केली गेलेली आहे. जे संघ इथे उपस्थित आहेत ज्यांचे सामने पेंडिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनी जेवणाचा आस्वाद नक्कीच घ्यावा.
चला बोर्डी संघ, आता 2 सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. 8 षटका आणि जिंकण्याकरिता 90 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. समवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11व्या वर्षात पदार्पण करणारी ही अतिशय सुंदर अशी देखणी भव्य दिव्य लेदर बॉल T10 क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपले मित्र आणि एक प्रायोजक रतिलाल सोलंकी भाई आपल्याकडे आलेले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. सर्व खेळाडूंना सूचना आहे की जेवणाची आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जेवणाची सुरुवात झालेली आहे. जे खेळाडू जेवायचं असेल तर आपण गणपतराव क्रीडा भवन एकदम वरच्या मजल्यावर जायचं आहे. तिथे जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. आपल्याला कुठल्याही सामन्यामध्ये थांबवायचं नाही. त्यामुळे ज्यांचे सामने नाही त्या सर्व खेळाडूंनी जेवायला जायचं आहे. आणि तुमच्याबरोबर जर तुमचे हितचिंतक आले असतील तर व्यासपीठाजवळ येऊन तुम्ही कुपन घेऊन जायचे आहेत. आपण प्रत्येक संघाला 15 कुपन दिलेली आहेत. तुम्हाला जर अजून कुपन हवी असतील तर तुम्ही व्यासपीठाजवळ जायचं आहे. उत्कर्ष वर्तक आहेत त्यांच्याकडून तुम्ही कुपन घ्यायचे आहेत. सर्वांसाठी जेवण आहे याचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जर कुपन आणि 12 ते 2 या वेळेतच जेवण मिळणार आहे. आता याच्यानंतर जो सामना चालू होणार आहे किरवली वर्सेस सफाळे आणि इकडे शिरगाव वर्सेस माहीम, या सामना झाल्यानंतर त्या खेळाडूंना जेवण आहे. त्यांनी आता जेवायला जाऊ नये. हा सामना झाल्यानंतर त्यांनी जेवायला जायचंय. बाकीचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी जेवायला जायचंय. 12 ते 2 मध्ये जेवण फक्त आहे याची नोंद घ्यायची आहे. गणपतराव क्रीडा भवनवर वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. दुसऱ्या सत्राला आता झालेली आहे सुरुवात. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलाय प्रसादने. पहिली 8 षटका आपण पाहिली. 8 षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या धावा 79-90 धावांचं एक चांगलं टार्गेट इथे सेट केलंय. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कारण की या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये SKCC वसई संघाने काय जबरदस्त खेळ केला. खास करून आयुष वर्तक, झंझावात इथे अर्धशतक हे पाहायला मिळालं. आता या दुसऱ्या मॅच वरती देखील सर्वांच्या नजरा निश्चितपणे असतील. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिलेला हा चेंडू फलंदाजाच्या बॅट वरती काही आला नाही. फलंदाज रीच देखील होऊ शकले नाहीयेत. तितका चांगला वेग या गोलंदाजाकडे आहे. प्रसाद पाटील यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती, परंतु थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. त्याचबरोबर स्विंग देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. वाईटचे संकेत हे पंचांकडून आले आणि या वाईट बॉलने इथे आता मात्र सुरुवात झाली बोर्डी संघाची. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1.
पुन्हा एकदा चांगला बॉल पंचांकडे, यावेळेला मात्र उत्साहपूर्वक अशी अपील जरूर होती, परंतु आत्मविश्वास तिथे कमी जाणवला. कारण की बॅटची एज ज्या वेळेला मात्र लागली जाते त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला ती विकेट मिळाली असती, परंतु तसं काही झालं नाहीये. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकला तर धाव फलकावरती झालेली आहे 1. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती खूपच बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. पुन्हा एकदा यावेळेला मात्र अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 2. 90 धावांचं एक भलं मोठं टार्गेट हे सेट केलं गेलंय. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय, सौरभ राऊत आणि स्नेहन चोरी. इथे मात्र यावेळेला बॅटने चेंडूला खेळून काढलं योग्य प्रकारे. डीप पॉइंटच्या दिशेला हा चेंडू गेलाय. 1 धाव इथे पाहायला मिळाली आहे आणि धाव संख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावरती 3. पाच चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 3. सावधतेने मात्र पहिल्या षटकामध्ये हे दोन्ही फलंदाज खेळताना दिसत आहेत, कारण की 8 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि या 8 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 2 षटकं ही पॉवर प्लेची असतात आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नामी संधी असते बॅटर करता मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटका करता आपण पाहतोय फील्ड रिस्ट्रिक्शन्स आपण पाहिली. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग लेगला देखील आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रसाद पाटील तयार गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धाव इथे पाहायला मिळते आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे बोर्डी संघाची 5. वाडवाळ प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आपल्याला वेगवेगळ्या पारितोषिक आणि जो बाकी सपोर्ट केलेला आहे त्यांची नावं घेतोय. प्रथम पारितोषिक दिलेला आहे हेमंत रमेश मात्रे यांनी. दुसरे पारितोषिक सुदेश प्रभाकर चौधरी. जे टी शर्ट्स आपल्याला सगळ्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत ते हार्दिक पाटील यांनी. बॉल दिलेले आहेत रोहन अशोक ठाकूर यांनी. लाईव्ह यूट्यूब आहे ते पुष्कराज विकास वर्तक यांच्याकडून. आपले प्रायोजक आहेत अभिजित टूर्स अँड डाईज, सचिन राऊत, अनिल वर्तक ज्यांनी सिग्नेट केबल लाईव्ह दिलेला आहे. दि सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आहेत. वसई विकास बँकेचे ने आपल्याला सहकार्य केलेले आहेत. जे डायरेक्टर्स आहेत श्री आशा राऊत चेअरमन, शिरीष राऊत व्हाईस चेअरमन, दिलीप ठाकूर,
महेश म्हात्रे, अभय चौधरी, विवेक चौधरी, राजेश पाटील, अवनीश वर्तक, प्रफुल्ल म्हात्रे, जितेंद्र राऊत, वीरेंद्र राऊत, जीत चौधरी, भूषण सावे, तनुजा राऊत, रश्मी सावे, गोविंद दिंडेकर आणि अमिता पापडे, आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रतीक एन पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला लेग बाईसच्या माध्यमातून 1 रन एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 6. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि यावेळेस आपण पाहतोय तर धावा या जमवल्या गेलेल्या आहेत या चेंडूवरती. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. 90 धावांचं एक भलं मोठं लक्ष सेट केलंय. परंतु आतापर्यंत आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये अगदी चांगली गोलंदाजी ही निश्चितपणे पाहायला मिळते वासळी या संघाकडनं. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रतीक. पुन्हा एकदा सोयर मारा प्रतीककडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 2 चेंडू जे आहे ते आपल्याला वाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 10. अजूनही 80 धावा जमवायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच बोर्डी संघाला. अगदी चांगला वेग होता या चेंडूला. एक रन इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 11. चेंडूंचा विचार आपण आता केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील. चेंडू झालेले आहेत 3. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्या वतीने. वाडवळ प्रीमियर लीग 2024 हे 11वं वर्ष 11वं पर्व. अगदी दिमाखामध्ये आपण सकाळच्या सत्रात पाहिलं उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर या सुंदरशा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सोयर मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 एक्स्ट्राज आतापर्यंत आपण पाहिल्या. 3 वाईटच्या स्वरूपामध्ये 1 लेग बाईसच्या स्वरूपामध्ये अशा एक्स्ट्रा धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. धाव संख्या आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे धाव फलकावर 12. पुन्हा एकदा चांगला बॉल. पंचांकडे जोरदार अपील इथे केली होती. पॅडवरती चेंडू आदळून गेला होता. मग लेग बिफोर विकेटची ज्या वेळेला तुम्ही अपील करता त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंप वरती पिचिंग इन लाईन असणं हे देखील खूप गरजेचं असतं परंतु ते यावेळेला पंचांना काही जाणवलं नाहीये.
इथे 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेनंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 13. ओहो हो, काय सबमरिंग चेंडू, भन्नाट वेग या चेंडूला होता आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती बोर्डी संघाची 13. आणि जे वरती जे जेवण दिलेलं आहे त्याच्यामध्ये तिन्ही दिवस जेवणासाठीचा जो राईस दिलेला आहे तो जितेंद्र राऊत यांनी काही हरेश्वर राऊत यांच्या स्मरणार्थ दिलेला आहे. तिन्ही दिवसाचा राईस त्यांच्याकडून आलेला आहे. आणि आणखीन आपल्याला एक प्रायोजक आहेत HP गॅसचे अबीर आणि वैजयंती यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सरशिप आलेली आहे. आम्ही तुमचे आभारी आहोत. सामन्याचं समीकरण आपण आता पाहिलं तर उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 36 चेंडू आणि जिंकण्याकरिता 77 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 36 चेंडू आणि 77 धावांची इथे गरज आहे. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती प्रांजल. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका. पुन्हा एकदा आम्ही सूचना करतोय आयोजकांच्या वतीने. आपले जे हेल्पर आहेत अमोल आणि अनिल त्यांनी इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सला या. अमोल आणि अनिल दोघांनी इकडे यायचं आहे. वासई संघ 2 चेंडूंमध्ये आपण थोडासा कमी वेळ घ्यायचा आहे. आपल्याला सामना लवकर संपवायचा आहे. वासई संघ कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला मात्र चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 22. या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र धावांची गती पाहायला मिळते. 22 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन प्रांजल तयार गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळाले. झेल घ्यायचा का चेंडू अडवायचं, आणि यावेळेला आपण पाहतोय तर पुन्हा एक येते बाउंड्री, चौकार. पाहतोय तर धाव संख्या लागोपाठ 3 बॉलवरती 3 चौकारांनिशी झालेली आहे धाव फलकावर. 26 धावा. पुन्हा एकदा पुढील बॉल, त्या बॉलला आपल्याच अंदाजामध्ये आक्रमक शैलीमध्ये चेंडूला खेळले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. एक धाव घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान इथे व्यक्त करावं लागतंय फलंदाजाला. आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 27. पुन्हा एकदा वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईट +1 अशी या 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. धाव संख्या आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे धाव फलकावर 29. इथे यावेळेला पंचांकडे दाद मागितली लेग बिफोर विकेट साठी, परंतु त्याचं उत्तर काही पंचांकडून मिळालं नाहीये. डॉट चेंडूने इथे सांगता जरूर पाहायला मिळते. इथे मात्र चांगला बॉल होता, त्या बॉलला दिशा दिली आहे, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचे देखील संकेत आहेत आणि या 2 धावांनी इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 31. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 31. आता उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडू बाकी आहेत अजून 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 59 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती चिराग. इथून मात्र चिरागला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, कारण की दोन्ही फलंदाज जर आपण पाहतोय तर चांगली भागीदारी रचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. स्नेहन चुरी आपण पाहतोय, काय जबरदस्त क्लास त्यानं मात्र आपला दाखवलाय. स्नेहन चुरी आपण पाहतोय 17 वरती नाबाद आहेत आणि त्याला चांगली 7 सौरभ देताना आपण पाहतोय. 4 या धाव संख्येवरती अजूनही नाबाद. पाहूया चिराग षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे योग्य टप्प्यावरती हाताळला. फलंदाजी तर चांगली केली आहे वासळी या संघानं, परंतु विकेट इथे मात्र खूप महत्वाची असतील या इनिंग मध्ये, कारण की दोन्ही सलामीवीर फलंदाज सेट झालेत असं म्हणायला हरकत नाही. 31 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतोय धाव फलकावरती. 29 चेंडू आता बाकी आहेत आणि 59 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. ओ हो काय भन्नाट वेग, क्लास बॉलिंग.
अगदी चांगल्या टप्प्यावरती भन्नाट गोलंदाजी ही पाहायला मिळते पहिल्या 2 बॉलवरती चिरागकडनं. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा टप्पा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गोल्डन स्पॉट वरती सातत्यानं मात्र आपण पाहतोय पिचिंग केली जाते चिरागकडनं. त्याचबरोबर वेग चांगला आहे, चेंडूची ग्रीप, चेंडूचा रिदम, सर्व काही गोष्टी योग्य पद्धतीने चिरागकडनं पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा क्लास बॉलिंग. आता फलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडले चिरागने. आता 2 बॅटर चर्चा करताना दिसत आहेत, कारण की हे खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला कुठेतरी एखादा फलंदाज बॉल डॉट होतो त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग वरती असणाऱ्या बॅटरनं त्याच्याशी संवाद साधणं हे खूप गरजेचं असतं आणि तेच यावेळेला मात्र झालंय. आता पाहूया षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा चिराग घेऊन तयार. यावेळेला मात्र खूपच बाहेर गेलेला हा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय आणि या वाईट बॉलने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. मैदान क्रमांक 2 वरती यावेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. ऑन द राईज चेंडूला खेळून काढलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलीशी फेकी देखील, परंतु 2 धावा इथे पाहायला मिळालेल्या आहेत. मताने संघ इथे विजयी झालाय आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय अमित पाटीलांना. अमित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. इथे या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे बोर्डी संघाची 34. कुठेही असतील मैदान क्रमांक 2 वरती रोलिंग करण्यासाठी जायचंय. चार षटकं झालेली आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 34. फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रतीक तयार. अगदी भन्नाट वेग या चेंडूला होता. फक्त हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. विकेट कीपर चेंडूला उचलण्याकरता गेले, थ्रो देखील केला आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 36.
आता उर्वरित चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि जिंकण्याकरिता 54 धावांची आवश्यकता आहे. काय चांगली गोलंदाजी प्रत्येकाकडनं पाहायला मिळते. एका रेग्युलर इंटरव्हल नंतर डॉट बॉलची मालिका ही पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा हा डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सॉफ्ट हँडने या चेंडूला खेळून काढलं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. मैदान क्रमांक 2 वरील मॅन ऑफ द मॅच अमित पाटील. ते मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी निर्माण झाली होती गोलंदाजाकरिता, परंतु फलंदाज म्हणत असेल थँक्यू, हा झेल सोडला. आपण पाहताय अमित पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत असताना काय सुंदर अशी खेळ केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अमित पाटील, मॅन फ्रॉम मथाने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः या चेंडूला अडवत आहेत. इथे आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 37. आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. ज्या ज्या संघांचे सामने झालेले आहेत त्या संघांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. आपलं जेवण जे आहे ते आटपून घ्यायचंय. चिराग आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. काय कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली आहे वासळी या संघाकडनं. चला थोडंसं स्पीड अप करा, फास्ट करा खेळाला. यावेळेस आपण पाहतोय डाऊन द लेग असा मारा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे पाहायला मिळते आणि धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 38 धावा. अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, तितका चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगला वेग. हे मात्र समीकरण इथे जुळून आलं चिरागच्या माध्यमातून. इथे मात्र पिक केलं या लेंथला, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय स्ट्रेटच्या दिशेने. अडवण्याचा कुठलाही प्रयत्न मात्र तिथे झाला नाहीये. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा.
धाव संख्या जर आपण आता पाहतो तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 44. पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू झालेले आहेत 3 या षटकातील. मैदानी लगत त्या चेंडूला खेळून काढलंय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतल्या, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 46. काय चांगली गोलंदाजी इथे मात्र या षटकामध्ये देखील चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळाली आतापर्यंत. आणि इथे या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 46. बारा चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 44 ची गरज. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. आपण पाहतोय धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 55.
ते मात्र चांगला बॉल इथे आता फक्त औपचारिकता या सामन्यातली शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आठ चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 34चं इक्वेशन आहे समोर. अतिशय सुंदर असं हे आयोजन सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. वाडवळ प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेला चेंडूला खेळलाय. एक चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 57. या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 57. सहा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. यानंतरची लढत असणार आहे शिरगाव विरुद्ध माहिंबी. नाणेफेकीचा कौल झाला होता. शिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धाव संख्या आपण पाहू शकला तर 7 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावरती झालेली आहे 57. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 33 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत नवनीत. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज होतोय त्रिफळाचित. क्लीन बोल्ड बाद. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे जैसा मी सत्रामध्ये आपण पाहिलं होतं फलंदाजी देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. 90 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केलं. त्यानंतर जणू काही प्रत्येक गोलंदाजाने मनाशी निर्धार केलाच होता की आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे, विजय संपादित करून द्यायचा आहे आपल्या संघाला. आणि तीच गोलंदाजी आपण पाहिलं. प्रसाद पाटील, प्रतीक पाटील, प्रांजल, चिराग आणि आता नवनीत हे सर्व गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसलेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय स्ट्रेटच्या दिशेने आणि यावेळेला मात्र चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा.
4 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय चांगला बॉल, अगदी स्टंपच्या जवळून गेलेला हा चेंडू. गोलंदाज नवनीत आपण पाहतोय, अगदी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये नवनीत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे आपण पाहू शकलात तर विजय जवळजवळ संपादित केलेला आहे. वासळई या संघाने काय सुंदर असा खेळ केलाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय येतोय दर्जेदार फटका, चौकार. आता या मॅच मधील शेवटचा बॉल, विजयावरती शिक्कामोर्तब निश्चितपणे वासळी संघाचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विजय इथे संपादित केलेला आहे वासळी या संघाने. शेडेगाव संघ आपण लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. तसेच आमचे ग्राउंड स्टाफ जे आहेत त्यांनी देखील खेळपट्टी वरती रोलिंग करायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहतोय तर हा किताब जातोय प्रतीक एन पाटील यांच्या नावे. काय चांगली बॅटिंग केली प्रतीकने, 19 बॉल आणि 37 रन्स हे प्रतीकच्या बॅटमधनं आपण पाहिले. आणि याच खेळाच्या जोरावरती प्रतीक एन पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रितेश पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते